मी नंदू संभाजी नागरकर. मी 92 पासून काँग्रेस पक्षात काम करत आहो. मी 98 ला कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालकपदी माझी व्यापारी निवडणूक जिंकलो होतो. 7 वर्ष संचालक होतो. त्यानंतर पक्षात संघटित युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या पॅरल काँग्रेसमध्ये काम करत असताना मी 2011 मध्ये महानगरपालिका झाली. महानगरपालिका बनवण्यामध्ये माझा रोल होता. त्यावेळेचे तत्कालीन दिवंगत मंत्री माननीय संजय देवतळे साहेब होते. त्यांच्यामुळे महानगरपालिका चंद्रपूर अस्तित्वात आली. त्यानंतर 2012 मध्ये मी निवडणुकीला समोर गेलो. तेव्हा मला ही तिकीट फार अडचणीमुळे मिळाली. मी आणि सुभाष गोर त्यात मी चांगल्या मताधिक्याने निवडून आलो. 5 वर्ष संपर्क साधला. 5 वर्ष संपर्क साधून प्रभागाचा विकास केला. त्यावेळेस या प्रभागाकडे कोणी पाहत नव्हता. आज प्रभाग खूप सुंदर झालेला आहे. त्याच्यानंतर मी 2017 ला निवडणूक लढलो. त्यावेळेसही अशाच प्रकारचा माझ्यावर अन्यायाचा प्रयत्न होत होता. पण त्यावेळेचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला उमेदवारी दिली. तेव्हा मी चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेसचा अध्यक्ष 2014 पासून होतो 19 पर्यंत. आणि ती सुद्धा आता जे दुसऱ्या काँग्रेसच्या पॅनलमध्ये उभे आहे उमेदवार रामू तिवारी हे माझ्याबरोबर निवडणूक लढले. त्यांना मी 1600 मतांनी पराभव केला होता. आता त्याच प्रकारे पुन्हा आता तीच घटना घडली. काँग्रेस पक्षाची मिटिंगा झाल्या, स्क्रीनिंग कमिटीच्या मिटिंगा झाल्या, परंतु इथले नेत्यांना समन्वय झाल्यामुळे समन्वयाची भूमिका ही राज्याचे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांचं होतं. त्यांनी या लोकांवर विश्वास ठेवला आणि यांच्याकडे सोपवलं. तीच फार मोठी चूक झाली. जर मुंबईच्याच मीटिंगमध्ये नावं निश्चित करून जर इथे पाठवले असते ही घोळ झाला नसता. कारण की काय असते, महानगरपालिका निवडणुकीत मुंडक्यात राजकारण असते. बाकी ठिकाणी नगराध्यक्ष नगरपंचायत अध्यक्ष निवडून येत आहे. पण इथं महापौर हा ज्याची संख्या जास्ती असेल त्याला महापौर बसवत असतो. आणि मागील 14 वर्षापासून या महानगरपालिकेत भाजप 2.5 वर्ष काँग्रेसचा होता, नंतर भाजपचा महापौर आहे. जे आज भाजप विरोधात उभे आहे हेच भारतीय जनता पार्टीकडे 2014 मध्ये पळून गेले होते आमचे 11 नगरसेवक घेऊन. आज त्यांच्यावरच विश्वास टाकत असेल तर आम्ही कसं का सहन करणार. आम्ही निष्ठावान लोक आहोत. पक्षात जेव्हा परिस्थिती खराब होती झेंडा घेऊन धावलो आम्ही होतो विनायक बांगडे, सुभाष गो, सुनीता लोढिया, मी आणि माझे सर्व सहकारी 2014 पासून सातत्याने पक्षवाढाचं काम केलेलं आहे. आज आमच्यावर अन्याय झाला असेल आम्ही रडत बसण्यापेक्षा लढावं आणि आपली इमानदारी सक्षम दाखवावं, लोकांना दाखवावं किंवा आम्ही चुकलो नाही म्हणून आम्ही आज या निवडणूक समोर जातो. भाऊ, तुम्ही नगरसेवक होते, तुम्ही त्यावेळेस कोणकोणते कार्य केले गावात आपल्या वार्डात? मी माझ्या वार्डात जेव्हा मी आलो हा सगळा एक हगबुडीचा गाव होता. कारण या शहराच्या आखरी भाग किल्ले लागून असलेला पूर्ण पायलोट आहे, पाणी आहे, सांडपाणी आहे, सारा कचरा या साईडलाच येतो. त्याच्यामुळे सर्वात पहिले मी मोठे नाली आणि जिथं रस्त्याला तोंडावर हात ठेवून जावं लागत होतं असे रस्ते केले. पठाणपुरा ते विठ्ठलमंदिर वाट रस्ता मी केला. तो तुम्हाला माहिती असेल किती खराब होता. सवारी बंगल्याचा रस्ता मला माहित असेल किती खराब होता. नाकावर रुमाल ठेवून जावं लागत होतं. इतका गलिच्छ वाट आमचा करून ठेवला होता. आधीच्या नगरसेवकांनी काम केलं नाही केलं मला लक्षात आलं नाही. परंतु मी जेव्हा आलो या राजीव गांधी बगीच्याचं मी पालन पोषण करायचा प्रयत्न केला. या बगीच्यामध्ये एक व्यायामशाळा चालू केली. नळाचे कनेक्शन पासून तर संडास बनवलं, घरोघरी संडासचा अभियान आम्ही चालवलं. वाढ स्वच्छ केला
आता मी समोरच्या याच्यामध्ये या प्रभागामध्ये पाण्याची समस्या फार मोठी आहे. स्तोत्र कमी असल्यामुळे एक पाण्याची टंकी आम्ही मंजूर करून घेतली आहे राजमलला. त्या सुदर्शन समाजाला मोठा हिस्सा आहे. त्यांनी स्वतःची जागा समाजाची या टंकीसाठी दिली आहे. जुनं सुलभ शौचालय तोडून तिथं आज 5,000 लिटरची टंकी बनत आहे. त्याच्यामुळे या या प्रभागाचा पाण्याची समस्या सुटणार आहे. त्याचप्रमाणे व्यायामाचा असो, आरोग्याचा विषय असो, शाळेचा विषय असो, लोकांच्या मूलभूत सुविधा असो, दिवाबत्ती असो, या साऱ्याकडे मी बाळकांनी लक्ष देऊन रोज नागरिकांच्या संपर्कात 4 वर्षापासून पैशाला बसलेला आहे. तरी पण मी नागरिकांच्या संपर्क होतो. म्हणून लोकांच्या आग्रहापोटी मी यावेळेस उभा झालो महानगरपालिकेमध्ये. भाऊ, तुम्ही जनतेला का एक अपील करणार आहेत? मी एकनिष्ठ जनसेवक परिवर्तन पॅनल च्या माध्यमातून मी 4 उमेदवार आम्ही दिलेले आहेत. महाकाली प्रभाग 12 मध्ये एकता दिनकर गुडुले या अ गटातून आहे. त्यांचं बोध चिन्ह आहे स्कूटर. दुसरे आहेत अरुणा अजय वरांगडे, ओबीसी महिला, त्या आहे ब गटातून आहे. त्यांचं बोध चिन्ह आहे ॲटो. तिसरे आमचे एम सोबत युती झालेली आहे. त्याच्यामुळे जाकीर हुसेन शेख हे क गटातून उभे आहे. त्यांची आहे पतंग. आणि मी नंदू संभाजी नागरकर, माझं बोध चिन्ह आहे रोलर. असे आमचे 4 चिन्ह घेऊन आम्ही लोकांसमोर गेलो आहोत. सातत्याने 3 तारखेपासून संपर्कात आहोत. उत्तम प्रतिसाद लोकांना मिळत आहे. आणि माझ्यावर जो अन्याय झाला आणि माझ्या लोकांना अन्याय होणार आहे, माझी विनंती आहे नागरिकांना, अशा प्रकारे जर कार्यक्रम अन्याय होईल, पक्ष वाढणार नाही, पक्ष कमकुवत जाईल. आज 7 ते 8 नगरसेवकांच्या निवडून तिकीट कापण्यात आलेल्या आहे. त्यामुळे जे अपक्ष आमचे काँग्रेस पक्ष उमेदवार उभे आहेत ते आणि मी बहुमताने निवडून द्यावं अशी मी आपणास विनंती करतो. मैं जाकिर हुसैन सफदर हुसैन शेख दादमाबाद काजीपुरा नंबर 2 में रहता हूं और मैं इसी मोहल्ले में पैदा हुआ हूं. मुझे उम्र के मैं 15-16 साल से समाज सेवा प्लस राजनीति में शुरू हो गई मेरी. अभी आप नगर सेवक चुनाव में खड़े हैं, जी. कौन कौन से विकास मुद्दे को लेकर आप खड़े हैं? वार्ड के जो भी समस्या है प्रलंबित, रोड, रास्ते, नाली और अपने नाली पे जो कवर है, चैम्बर कवर, वो कवर, और पानी की समस्या सबसे बड़ी है हमारे वार्ड में. जो अभी नंदूभाव नागरकर ने हमारे गट के नेता है, उन्होंने अभी अपना सुदर्शन समाज के पास में उन्होंने अपना टाकी मंजूर करवा दी है. अवश्य इलेक्शन के बाद में वो बांधकाम शुरू, टेंडर होकर बांधकाम शुरू हो जाने वाला है. ऐसे कौन कौन से काम है जो अभी हुए नहीं, आपको लगता है? अगर आप नगर सेवक बनते हैं जी, कौन कौन से काम करेंगे आप? हम रोड, नाली, चैम्बर कवर और सबसे पहले प्राधान्य देंगे हम पानी की समस्या बहुत बड़ी है हमारे वार्ड में. जो आधे एरिया में पानी आ रहा है और आधे एरिया में पानी नहीं आ रहा है, तो उसके लिए हम सबसे पहले प्राधान्य उसको देंगे, पानी की समस्या को. जनता से हम ये अपील करेंगे कि हम एकनिष्ठ जनसेवक परिवर्तन पैनल से खड़े हैं और हमारे को समर्थन शिवसेना उबाटा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष खरीपा व चंद्रपूर शहर महानगर विकास आघाड़ी व एमआईएम समर्थित मैं उम्मीदवार हूँ. मैं एमआईएम से हूँ, एमआईएम समर्थित उम्मीदवार हूँ. तो आप सब लोगों से, जनता से, इस प्रभाग के महाकाली प्रभाग क्रमांक 12 के लोगों से मैं निवेदन करता हूँ, विनंती करता हूँ, हाथ जोड़ के हाथ जोड़ के विनंती करता हूँ कि मैं जाकिर हुसैन सफदर हुसैन शेख, मैं क गढ़ से खड़ा हूँ और मेरा बोध चिन्ह पतंग है. तो मेरे इस पतंग चिन्ह पे प्रचंड बहुमत डाल के मुझे प्रचंड बहुमतों से विजय करे. मी सौ अरुणा अजय वैरागडे, महाकाली वार्ड प्रभाग क्रमांक 12, इथून ब गटातनं ओबीसी महिला यावर उभी आहे. मी माझं बोधचिन्ह ऑटो रिक्षा आहे. मला सर्वांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावं हीच मी अपेक्षा करते. नमस्कार, मी एकता दिनकर गुरले, महाकाली प्रभाग मधून अ गटातून स्कूटर या चिन्हावर मी उभी आहे. सर्व जनतेला मी हात जोडून विनंती करते की मला 12 प्रभागातून निवडून द्या प्रचंड बहुमताने.